फुला राक्षस करणाऱ्या राजा बली त्याचा यज्ञ चालू आहे आणि त्या यज्ञ मंडपात आपल्याला जायचं आहे असं लक्षात आलेला वामन बटू आता निघालाय वरच्या ह्याच्यावर आपल्या शिष्याचं कल्याण करण्यासाठी म्हणून शुक्राचार्य महाराज सतत त्यांच्या पाठीशी उभे आहेत. शुक्राचार्य बसलेले आहेत. राजाने प्रारंभ केलाय आणि वामनाचा प्रवेश आता या ठिकाणी यज्ञ मंडपात होतोय. सदंड छत्रम सजलम कमंडलुम. त्या पलीकडच्या आडव्या चौरंगावर बसा. नाही खाली पलीकडे वामनाला बसवायला. शुक्राचार्य वामन बटू यायला लागलेला आहे. भव्य आणि दिव्य तेज असणारा असा तो वामन बटू खरं म्हणजे बलीला लुटू पाहण्यासाठी आलेला आहे. पण चेहऱ्यावर असणारं दिव्य तेज पाहून राजा बलीचा यज्ञ सुरू होता. येणाऱ्या जाणाऱ्याकडे अधूनमधून राजा बली पाहत होता आणि त्यांनी या वामनाकडे पाहिलं आणि पाहिल्याबरोबर उठून उभा राहिला. स्वागतम देवदेवेश मद्भाग्या त्वं ह्यागतः. वा 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 वा. बटू महाराज या 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 या. शुक्राचार्य म्हणाले राजा कोणाचं स्वागत करतो. म्हटले पाहणे गुरुजी काय बटू आला. आजपर्यंत अनेक याचक येऊन गेले पण एवढं तेज पाहिलं का आपण कुठे. पहा ना मी त्याचं स्वागत करतो. हे बघ राजा स्वागत करायचं ते कर. तुला काय द्यायचं तर दे पण तू त्याला विचारू नको की तुला काय पाहिजे. त्या चौरंगावर बसव. पलीकडे लहान चौरंगावर बसव. राजा बलीनं सुंदर स्वागत केलंय. रत्नजडी चौरंगावर त्या बटूला उभं केलेलं आहे. आणि महाराज आज आधी आम्हाला पूजा करू द्या आधी म्हणून गुडघ्यावर राजा बली बसलेला आहे आणि वामन बटूची पूजा करतात. रत्न चौकीत यासी बैसविले उष्णोदके चरण प्रक्षालिले शुद्ध गंगूष करलिले शुभ्रवस्त्रे गगन स्वच्छ केले. शुभ्रवस्त्रे गगन स्वच्छ केले. घ्यावी सेवा निनादी घ्यावी सेवा निनादी. पंचामृत शर्करा सोलन भक्ष भोजन घृतयुग भगवान शाखा स्वल्प घ्या सन्मान. घ्यावी सेवा घ्यावी सेवा वामन भगवान की. सुंदर पंचामृताने स्नान घातलं. शुद्धोदकाने स्नान घातलं. त्यांचे पाय स्वच्छ कोरडे केलेले आहेत. कस्तुरी तिलक त्यांच्या कपाळाला लावला. पायाला गंध लावलं. सुंदर हार त्यांना अर्पण केला. वामन भगवान की जय. काजू किसमिस मनुका पंचखाद्याचा नैवेद्य दाखवला. हात जोडून उभे राहिलेले दोघे पती पत्नी. त्या सोफ्याच्या मागे उभं राहिले कोणीतरी. ए पोरा त्याच्या मागे उभं राहा. सोफा धर आणि प्रार्थना करतात. महाराज अद्यो पितरस्तृप्ताः अद्यनो पावितं कुलम. हे वामन भगवंता
आज आपल्या स्वागतामुळे, आपल्या दर्शनामुळे, आपल्या पूजेमुळे मला इतका समाधान वाटायला लागला, इतका आनंद व्हायला लागला की माझे पितृगण तृप्त झालेले आहे. आज माझा सगळा यज्ञ यथार्थ पूर्ण झालाय. माझ्या सगळ्या कर्माचं फळ मला मिळालंय. यद भवान आगतो गृहात, आपलं दर्शन झालं, आपली पूजा करू शकलो. माझ्या पूर्वजांचा सुद्धा आज उद्धार झाला असं मला वाटतंय. मला सांगा तेव्हा आपल्याला काय देऊ? शुक्राचार्य म्हणाले, राजा तुला काय बोललो होतो मी? तुला जे द्यायचं ते क्विंटल 2 क्विंटल सोन्याचे दागिने दे त्याला. किती देशील? एखाद्या क्विंटल सोन्याचे दागिने दे. मी काही नाही म्हणत नाही, पण तू त्याला विचारू नको मी तुला काय देऊ. तुला माहिती नाही, हा दिसायला लहान आहे पण असायला मोठा महान आहे. बरं तुझी फजिती होईल. राजा बलीला वाटतात शुक्राचार्य असं कसं बोलतात. अरे गुरुची पूजा करताना, ब्राह्मणाची पूजा करताना कोणी 100 रुपयाची नोट द्यायला लागला ना तर त्याला सांगितलं पाहिजे 100त काय होतं रे, 500ची नोट दे. पण आमचे गुरुजी म्हणतात मला विचारल्याशिवाय काही देऊ नको. वा रे वा गुरुजी. आणि मनातल्या मनात गुरुचा द्वेष करायला लागला. आचार्यांना समजतं बाबा माझा द्वेष कर पण माझं ऐक. तू माझं ऐकलं नाही तर तुला शिल्लक काहीच राहणार नाही. राजा बलीला वाटतात गुरुजी काही बोलतात, जाऊ द्या. पुन्हा विचारलं तेव्हा आपल्याला काय देऊ? बघू आमचा वामन बटू हसतोय. शुक्राचार्यांना म्हणतो, आचार्य आज तुम्ही कितीही बोला, तुमच्या शिष्यावर मी माझी मोहिनी टाकलेली आहे. तो फक्त माझंच ऐकणार आहे. आणि ज्या दिवशी शिष्य आपल्या गुरुचा अपमान करतो त्याच क्षणाला त्याच्या पतनाला प्रारंभ होतो. आणि गुरुचा अपमर्द राजा बली क्षणाक्षणाला करायला लागलेला आहे. सांगा देवा काय देऊ तुम्हाला? वामन बटू म्हणतोय, राजा बली मला माहिती आहे तू फार पराक्रमी आहे, तुझ्याजवळ फार वैभव आहे. आजपर्यंत आलेला प्रत्येक याच्यात तू तृप्त करून पाठवला, हे सगळं मला माहिती आहे. पण मी एक ब्राह्मण पुत्र आहे, मी एक बटू आहे रे. बटूला काय लागतं? मला माझ्या पायाने त्रिपाद भूमी दे. काय? माझ्या पायाने त्रिपाद भूमी दे. महाराज आपण फार लहान आहात, आपल्याला माहिती नाही की मी काय देऊ शकतो. अरे राजा बली तुझ्या आजोबाचं नाव माहिती आहे, तुझ्या पंजोबाचं नाव माहिती आहे, तुझ्या वडिलाचं नाव माहिती आहे, तुझ्या सासऱ्याचं नाव माहिती आहे. सांगू का पटापट पटापट? सगळं मला माहिती आहे, तुझी संपत्ती माहिती आहे. पण मी अल्पसंतुष्ट आहे, मला बाकी काही नको. मला माझ्या पायानं दे. शुक्राचार्य दाट उठून उभे राहिले. राजा तुला काय सांगितलं? द्यायचीच तर तुझ्या पायानं दे, पण त्याच्या पायानं देऊ नको. राजा बली म्हणतो काय फरक पडतो माझ्या पायात आणि त्याच्या पायात? वामन भगवंत उठून उभा राहिला. राजा तू देणार आहे का जाऊ? मला काय अक्षय आनंदवाडी आहे, सरस्वती कॉलनी आहे, विद्युत कॉलनी आहे, हा गजानन महाराजांची कॉलनी आहे. भिक्षे करायला काय असतं? तू देतो का जाऊ? अरे महाराज मी तर द्यायला तयार आहे, पण आमचे गुरुजी संकल्प सांगत नाही. अरे नको सांगू देऊ गुरुजीला, मी सांगतो संकल्प. आमच्या ब्राह्मणाच्या पोरांना आम्हाला जेवायचा संकल्प आणि दान घेण्याचा संकल्प जन्माला आल्याबरोबर शिकवणार. अधिक महिन्यामध्ये नाही का ताटल्याच्या ताटल्या ब्राह्मण पुत्र जमा करतात, कशाच्याच कामाला येते. पण दानच एवढे देतो आम्ही. अशा हवेत उडाल्या तर दानच निघून जंगल्याच्या औरंगाबादला दान कसं करतोय? मी सांगतो घे हातात पाणी कर कांच्यावाली. ते पण अद्य पूर्वोच्चरित एवं गुण विशेषण विशिष्टायां शुभ पुण्यलेषु मम आत्मना सकुटुंबानां सपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थं ब्राह्मणाय त्रिपाद भूमिं दातुमहमुत्सृजे. सद्गुरू अत्यंत दयाळू असतात. राजा बली जोपर्यंत पाणी सोडत नाही तोपर्यंत संकल्पच होत नाही. आणि म्हणून संकल्पाला पाणी राजाच्या हातावर पडू नये म्हणून सूक्ष्म रूप धारण केलं शुक्राचार्यांनी. झारीत जाऊन बसले, पाणीच पडू नये. भगवंत म्हणाले महाराज ओ गुरुजी बाजूला सरका. गुरुजी बाजूला सरका, मी नारायण आहे. माझ्या कार्यात जो विघ्न आणतो ना मी त्याला सुखानं जगू देत नाही. आज तुम्ही तुमच्या शिष्याचं कल्याण करू शकत नाही का?
मी माझी माया त्याच्यावर पसरवलेली आहे, तो तुमचं ऐकणार नाही, सरका बाजूला. आचार्य सरकायला तयार नाही. शेवटी वामनाने काय केलं, खालचा एक दर्भ उचलला आणि त्या कमंडलूमध्ये घातला. शुक्राचार्यांना एक डोळा गमवावा लागला. हो, डोळ्यातच दर्भ गेला. बाजूला येऊन बसले आणि तोपर्यंत पाणी हातावर पडलं. हातावर पडल्याबरोबर असे काय, वामनाला थोडं चौरंग पुढे घ्या, एकदम उलट बाजूने घ्या, यज्ञ संपलाय. बलिराजा खाली घ्या, विंध्यावलीला वरच राहू दे. पाणी सोडल्या बरोबर भगवंत म्हणाले, राजा, अरे ज्याला दान देतात त्याला नमस्कार करतात एवढं समजत नाही का तुला? राजा बलीनं डोकं पायावर ठेवून नमस्कार केला आणि ज्याला दान दिलं, ज्याला दान दिलं त्याचं रूप पाहावं म्हणून वर पाहायला लागलेले आहे. पण पाहताना काय झालं, भगवंताने एका क्षणामध्ये एवढं आपलं रूप मोठं केलं की वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा. त्या वामनाचा मस्तकाचा भाग अक्षरशः आणि अक्षरशः आकाशामध्ये जाऊन पोहोचला. आता मात्र राजा घाबरला. वारे वा नारायण आणि वारे वा वामन. आला तेव्हा गुडघ्या एवढा होता आणि आता दान घेतलं तर आभाळा एवढा. आता शुक्राचार्याकडे पाहिलं. शुक्राचार्य म्हणाले, आता कोणी वाचवू शकत नाही. जो गुरुचा उपमर्द करतो, आता तू तुझा देव काय करायचं ते कर. आमचा बटू म्हणला, हे राजा, दिली ना मला त्रिपाल भूमी, सांग पहिला पाय कुठे ठेवू? महाराज, राजा बलीने हात केला, ठेवा खाली. आणि वामन भगवंताने पाय खाली ठेवल्या बरोबर तर 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 जमीन फाटली महाराज. आणि पाताळातली गंगा स्वर्गामध्ये गेली. राजा दुसरा पाय कुठे ठेवू? वर दाखवला राजाने हात. राजा बलीनं हात वर दाखवल्यावर वामनाने पाय वर केला. त्याचा पाय पत्राला लागला. चौदा ब्रह्मांड व्यापून टाकले. राजा तिसरा पाऊल कुठे ठेवू? आता राजा मात्र फार घाबरलेला आहे. राजा म्हणला, आला तेव्हा एवढा होता, करंजी एवढे पाय दिसत होते, एवढा मोठा झाला, सगळं ब्रह्मांड 14 ब्रह्मांड लुटले, द्यायला काय राहिलं? संतापलेला राजा म्हणतो, ठेवा माझ्या डोक्यावर. आणि राजा बलीच्या मस्तकावर वामन पाय ठेवणार. इतक्यात भक्तराज प्रल्हाद गोपाल कृष्ण भगवान पाय ठेवला आणि त्याच्यामध्ये भक्तराज प्रल्हाद आलेले आहेत. कोण आहे? आमच्या बलिराजाचे आजोबा आले. त्याला पाहिल्यावर देव सुद्धा त्रस्त झाले. कारण भक्ताला देव सुद्धा घाबरतो. बरं, भक्ताला घाबरतो. राजा प्रल्हादाला पाहिल्याबरोबर देवाने स्वागत केलं. बलिराजाने त्यांना नमस्कार केला आणि प्रल्हाद म्हणाले, राजा देवा, वामन भगवंता, उन्मत्त झालेला देवेंद्राची सत्ता घेतली आणि माझ्या दैत्यराज बलीला दिली. आज तुम्ही शस्त्र हातात न घेता युक्ती प्रयुक्तीनं माझ्या मुलाच्या जवळची सत्ता घ्यायला लागले, बलीजवळची सत्ता घ्यायला लागले, पुन्हा देवेंद्राला द्यायला लागले. देवेंद्राचा योग चांगला दिसतोय, सत्तांतर होण्याचा अंदाज दिसतोय. तेव्हा महाराज, तुमचं देणं घेणं गोड आहे आणि घेणंही गोड आहे, एवढंच मला आपल्याला सांगायचं. विंध्यावली मात्र जवळ उभी होती. ती भगवंताची स्तुती करते. देवा, मी कुठेतरी ऐकलं की आपण दीन दयाळू आहात, आपण प्रेमळ आहात, आपण कृपाळू आहात. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रेक्षति. तुम्हाला एक बेलाचं पान असू द्या की तुळशीचं पान जो वाहतो, एक फळ जो वाहतो,
एक पळीवर पाणी जो वाहतो त्याच्यावर आपण कृपा करता. माझ्या पतीनं तुम्हाला 14 ब्रह्मांड दिले आणि असं असून जर आपण नरकात नेऊन घालत असाल यथा योग्यम तथा कुरु. काय विद्याबली हुशार होती हो. आज भगवंताला सुद्धा वाटलं, आश्चर्याचा धक्का बसला. वा 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 विद्याबली, तू मला प्रसन्न केलंय. मी आता या वामनाला, मी या बटूला नव्हे, मी या राजा बलीला नरकात नाही नेणार, पण इथे नाही राहता येणार, कारण याला शब्द पाळू शकलेला नाही. तेव्हा राजा बली उठून उभा राहा बाबा. आता एक सांगून ठेवतो तुला, इथे प्रल्हाद महाराज आलेले असल्यामुळे मी तुझी अर्धी शिक्षा कमी केली. तू नरकात जाऊ नको, पण सुतल लोकाला जा. आणि हे बघ, मी ज्याच्याकडून काही घेतो ना, मी त्याला देत असतो. मी तुला काय देणार आहे माहिती आहे? अरे तू तर खूप श्रीमंत भोगलेला माणूस आहे, माझ्यापासून तुला काही अपेक्षा नाही, पण मी तुझ्या घरी द्वारपालाचं काम करील. भगवान वामनाने राजा बलीला शब्द दिला आणि बलीला संपूर्ण परिवारासह वर्तमान सुतल लोकाला नेऊन ठेवलं आणि राजा देवेंद्राच्या ताब्यामध्ये पूर्ण सत्ता देऊन टाकली. गोपाल कृष्ण. अरे जो सनातन वैदिक धर्माचं अनुष्ठान करतो, धर्माची ज्याला किंमत आहे, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, या न्यायानं जेव्हा जेव्हा अधर्म करणारे लोक उन्मत्त होतात तेव्हा काही काळ असं वाटतं की आता अधर्माचा विजय होणार. पण वेळेवर भगवंताला जे करायचं ते करत असतो. त्याला धर्म वाचवायचा आहे, धर्म फुफवायचा आहे. तेव्हा धर्माच्या संरक्षणासाठी पुन्हा एकदा देवेंद्राच्या ताब्यामध्ये सगळं राज्य, सगळी सत्ता वामन भगवंताने दिली आणि सगळ्या दैत्यांना पाताळात नेऊन घातलं. राजा एकंदरीत